आपल्या हातातल्या स्मार्टफोनपासून ते रस्त्यावर धावणाऱ्या इलेक्ट्रिक कारपर्यंत आपलं आयुष्य सोपं करणाऱ्या या सगळ्या गोष्टींमागे काय आहे याचा कधी विचार केलाय? यामागे आहेत क्रिटिकल मिनरल्स. आणि नुकतंच भारत सरकारने यापैकी 4 अत्यंत महत्त्वाच्या खनिजांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. चला तर मग समजून घेऊया की हे नेमकं काय आहे आणि याचा आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहे. तर पहिला प्रश्न हाच आहे की सरकारला अचानक हे नियम बदलण्याची गरज का पडली? या खनिजांमध्ये असं काय खास आहे की त्यांना क्रिटिकल म्हणजे अत्यंत महत्त्वपूर्ण म्हटलं जातं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या धोरणात्मक बदलाचा आपल्या देशाच्या तंत्रज्ञान आणि सुरक्षेशी काय संबंध आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज शोधणार आहोत. चला आधी सरकारच्या या नवीन निर्णयाकडे पाहूया. ग्राफाईट, सीझियम, रुबिडियम आणि झिर्कोनियम ही 4 नावं लक्षात ठेवा, कारण हीच ती 4 खनिजे आहेत जी सरकारच्या नवीन धोरणाच्या केंद्रस्थानी आहेत. आणि हो, हा काही छोटा मोठा बदल नाहीये, तर एका खूप मोठ्या योजनेचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. पण थांबा, प्रश्न हा आहे की हे सगळं करण्याची गरजच काय होती? ह्या एका धोरणात्मक निर्णयामागे एक मोठं आव्हान लपलेलं आहे, ज्यावर मात करणं भारतासाठी खूप गरजेचं होतं. हा आकडा बघा, 60%. ऐकायला कदाचित साधा वाटेल, पण हा आकडा भारतासमोरच्या एका मोठ्या आर्थिक आणि सामरिक आव्हानाकडे थेट बोट दाखवतो. हो, हे अगदी खरं आहे. भारत आपल्या गरजेचं तब्बल 60% ग्राफाईट दुसऱ्या देशांकडून विकत घेतो. आणि हे तेच खनिज आहे ज्याला आपण इलेक्ट्रिक गाड्यांच्या बॅटरीचा आत्मा म्हणू शकतो. आता विचार करा, आयातीवरचं हे इतकं अवलंबित्व केवळ महागडा नाही, तर ते देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी एक मोठा धोका आहे. आणि नेमकं हेच या सगळ्या बदलामागचं मूळ कारण आहे. तर मग या समस्येवर उपाय काय? सरकारने एक 4 कलमी कार्यक्रम आखला आहे. पहिलं, आयातीवरचं अवलंबित्व कमी करायचं. दुसरं, देशातल्या देशात पुरवठा साखळी मजबूत करायची. तिसरं, नवीन खनिज साठ्यांच्या लिलावाला प्रोत्साहन द्यायचं. आणि चौथं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे भारतातच या खनिजांचं उत्पादन वाढवायचं. आणि ह्या सगळ्याचा मुख्य आधार आहे नवीन रॉयल्टी दर. हो, सरकारने आता एक अगदी वेगळा दृष्टिकोन स्वीकारला आहे. चला बघूया हे नवीन दर नेमके कसे आहेत आणि ते कसे काम करतील. इथे बघा, ह्या धोरणाचं सार दडलेलं आहे. सगळ्यात मोठा बदल काय आहे, तर जुनी प्रति टन दराची पद्धत आता इतिहास जमा झाली आहे. त्याऐवजी आता खनिजाच्या विक्री मूल्यावर म्हणजे त्याच्या मार्केट रेटवर टक्केवारीने रॉयल्टी आकारली जाईल. उदाहरणार्थ, ग्राफाईटमध्ये कार्बनचं प्रमाण किती आहे त्यानुसार वेगवेगळे दर असतील. हा बदल खूप महत्त्वाचा आहे, कारण यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनते. बरं, पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ह्याच 4 खनिजांवर एवढं लक्ष का दिलं जातंय? कारण सोपं आहे. आपलं आजचं तंत्रज्ञान, आपलं भविष्य ह्यावरच तर चालतंय. चला बघूया यांचा वापर कुठे कुठे होतो. ग्रॅफाईटला आपण इलेक्ट्रिक वाहनांच्या क्रांतीचं इंधन म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. ईव्हीच्या बॅटरीमध्ये जो ॲनोड असतो, म्हणजे बॅटरीचा तो भाग ज्यामुळे ती चार्ज होते आणि वीज पुरवते, तो बनवण्यासाठी ग्रॅफाईट लागतं. त्यामुळे आजच्या ईव्ही युगात याचं महत्त्व प्रचंड वाढलं आहे. आणि झिर्कोनियम हे तर एक खरं अष्टपैलू खनिज आहे. विचार करा, अणुभट्ट्यांमधली प्रचंड उष्णता सहन करण्यापासून ते एरोस्पेसमध्ये लागणाऱ्या ताकदीच्या घटकांपर्यंत. आणि एवढंच नाही, तर आपल्या शरीरात वापरल्या जाणाऱ्या मेडिकल इम्प्लांट्समध्येही झिर्कोनियम वापरलं जातं. जिथे टिकाऊपणा महत्त्वाचा, तिथे झिर्कोनियम हजर. सीझियमचा संबंध आहे तो अचूकतेशी. आपण जी GPS वापरतो त्याची अचूकता ह्याच सीझियममुळे शक्य होते. अणुघड्याळांमध्ये जिथे सेकंदाच्याही लहान भागाची मोजणी होते तिथे सीझियम लागतं. इतकंच नाही, तर कर्करोगाच्या उपचारांमध्येही याची महत्त्वाची भूमिका आहे. आणि आता बोलूया रुबिडियमबद्दल. आजचं आपलं वेगवान इंटरनेट जे फायबर ऑप्टिक्समुळे शक्य झालंय आणि रात्रीच्या अंधारात पाहण्यासाठी जी नाईट व्हिजन उपकरणं वापरली जातात, या दोन्हीमध्ये रुबिडियमचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजेच संवाद आणि सुरक्षा दोन्हीसाठी हे महत्त्वाचं आहे. आता हे लक्षात घ्या की हा निर्णय काही अचानक किंवा एकट्याने घेतलेला नाही. यामध्ये भारताची एक मोठी राष्ट्रीय योजना आणि एक भक्कम कायदेशीर चौकट आहे. आपण सतत क्रिटिकल मिनरल्स असं म्हणतोय, पण याचा नक्की अर्थ काय?
सोप्या शब्दांत सांगायचं तर ही अशी खनिजं आहेत ज्यांच्याशिवाय देशाची अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा दोन्ही धोक्यात येऊ शकतात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे यांचा पुरवठा कधीही कोणत्याही कारणाने थांबू शकतो. या सगळ्याला कायदेशीर आधार देणारा एक कायदा आहे, MMDR कायदा 1957. हाच कायदा भारतातल्या खाणकामावर आणि खनिज विकासावर नियंत्रण ठेवतो. आणि या कायद्याला पाठिंबा देण्यासाठी सरकारने एक महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय क्रिटिकल मिनरल्स मिशनसुद्धा सुरू केलं आहे, ज्याचं एकच ध्येय आहे, या मूल्यवान खनिजांचा पुरवठा आपल्या देशासाठी सुरक्षित करणं. आणि या सगळ्या प्रयत्नांचं, या कायद्याचं, या मिशनचं अंतिम ध्येय एकच आहे, भारताच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला प्रत्यक्षात आणणं, भारताला खनिज क्षेत्रात खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावर उभं करणं. तर सरकारने एक खूप महत्त्वाचं आणि योग्य दिशेने पाऊल उचललं आहे, हे नक्की. पण हा तर फक्त प्रवासाचा आरंभ आहे. खरा प्रश्न आता पुढे आहे. ह्या पायावर भारत खनिज स्वातंत्र्याची एक मजबूत इमारत कशी उभारणार आणि ह्या प्रवासात पुढे कोणती आव्हानं येतील याचा विचार करणं महत्त्वाचं आहे.